छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीर संभाजी महाराज की जय। आज मला अधिवेशन असल्यामुळे काही चर्चेंवर उत्तर द्यायचं असल्यामुळे मला लवकर इथून आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन जाणार आहे। त्यामुळे हा कार्यक्रम आपला दिवसभर असाच ही परिषद आहे आणि परिषदेमध्ये अनेक मान्यवर येतील आणि चर्चा होईल, मार्गदर्शन होईल आणि ही परिषद जी आहे सहकार परिषद, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 सहकार परिषद आपली यशस्वी होईल अशा प्रकारचा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। आजच्या या सहकार परिषदेला उपस्थित उपसभापती विधान परिषद नीलमताई गोरे, आमदार प्रवीण दरेकरजी, मुंबई बँकेचे ते अध्यक्ष पण आहेत, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार हेमंत पाटील, या कार्यक्रमाचे संयोजक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळजी आणि राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा, ते बरोबर सगळ्यांना सांभाळून घेतात म्हणून, आणि मी मगाशी सांगितलं काय काय करायचं ते सर्वव्यापी मुख्य प्रशासक विद्याधरजी अनासकर, शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ, आशाताई मेमेडी, शायना एनसीजी, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, या अडसूळ साहेबांच्या बरोबर काम करणारे सर्व सहकारी आणि उपस्थित बँकांचे अधिकारी असतील, संस्थेचे अध्यक्ष असतील, आमच्या लाडक्या बहिणी पण आहेत, इकडं लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत आणि सर्वच उपस्थित मान्यवर पत्रकार मित्रांनो, कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सहकार सेना यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मध्ये एकदा अगोदर आयोजन केलं, मग तारीख पुढे गेली आणि आज ती सहकार परिषद होती आहे। खरं म्हणजे मी आनंदराव अडसूळजींचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी गेले अनेक वर्ष या सहकार क्षेत्रात काम केलं आहे आणि सहकार क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना त्यांचा देखील आज गौरव आपण या ठिकाणी करणार आहात। खरं म्हणजे सहकार क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं एक समृद्ध असं शेतकऱ्यांना, सहकारी क्षेत्रातल्या प्रमुख सगळ्यांनाच समृद्ध करणारं क्षेत्र आहे आणि आज ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांचंही मी मनापासून ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करून जातो। सहकारातून समृद्धीचा मंत्र मिळवण्यासाठीचं मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेला आहात आणि या माध्यमातून देखील सहकाराचं नवं पर्व सुरू होणार आहे आणि म्हणून मी आजच्या या सहकार परिषदेला मनापासून शुभेच्छा देतो। सहकार चळवळीचं पाळणाघर म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत सहकाराचं बीज रोवलं गेलं आणि ते रुजलंही, वटवृक्षही झाला आणि मोगलाईच्या काळात महाराष्ट्र संस्थानिकांमध्ये वाटला गेला होता, पण सगळ्या मावळ्यांना एकत्र करून शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यातच सहकाराचं मूळ बीज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सहकार हाच विकासाचा मार्ग आहे हे असं त्यांनी ठासून सांगितलं आणि त्याचा स्वीकार महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाने देखील केला आणि पुढे
काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे सहकाराचा स्वाहाकार देखील झाला. पण आता आपण पाहतोय की 2021मध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केलं. त्याचं महत्त्व लक्षात घेऊनच ते केलं आणि त्याची धुरा देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या खांद्यावर दिली. आणि त्यानंतर आपण पाहतोय की या सहकार क्षेत्राला एक नवसंजीवनी मिळत जाते आहे. यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. सहकाराद्वारे समृद्धीचं हे अभियान देशाला महासत्ता बनवण्याच्या ध्येयाकडे नेणारा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सहकार आपल्या रक्तातच भिनलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही भारतातील सर्वात यशस्वी आणि प्रभावी चळवळीपैकी एक आपण मानली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र त्या पद्धतीने पुढे जातो आहे. 1950मध्ये प्रवरानगरमध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने आशियातील सगळ्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला. हा देखील आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे, बहुमान आहे आणि स्वाभिमान आहे. ज्याने सहकार क्षेत्राला एक नवी दिशा दिली, एक ऊर्जा दिली, प्रेरणा दिली आणि त्यानंतरच्या 75 वर्षात सहकारात मोठा पल्ला आपण गाठतोय. बिना सहकार नाही उद्धार अशी परिस्थिती निर्माण झाल्यानेच महाराष्ट्रामध्ये आज 2.25 लाख सहकारी संस्था आहेत आणि 6 ते 7 कोटी लोक या संस्थांशी जुळलेले आहेत, संबंधित आहेत आणि म्हणून ही संख्या खूप मोठी आहे. आणि म्हणून सहकार मंत्री अमितभाईंच्या नेतृत्वामुळे सहकारिता क्षेत्राला, सहकार क्षेत्रात एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 10,000पेक्षा जास्त नव्या पॅक्स, डेअरी आणि फिशरीजच्या कोऑपरेटिव्ह समित्या सुरू झाल्या. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात देखील 21,000 पॅक्स आहेत. सगळ्यात जास्त पॅक्स महाराष्ट्रामध्ये आहेत. ही देखील म्हणजे महाराष्ट्र एक सहकाराला समृद्धीकडे नेणारं राज्य, देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी नाबार्डने देखील मोबाईल ग्रामीण मार्ट सुरू केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना दर्जेदार बी बियाणं देणं, जैविक शेतीला अधिक चालना देणं, अधिक वाढवणं, या शेतीमधल्या उत्पादनाला जगातलं मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच्या 3 मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह कमिट्या देखील स्थापन झालेल्या आहेत. आणि मला वाटतं अमितभाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातली दुसरी क्रांती आहे. आधुनिक तंत्रामुळे क्रांतीचा वेग जो जास्त आहे आणि म्हणून पॅक्सला देखील नवीन नवीन योजना, मगाशी मी अनासकरांशी बोलत होतो की नवीन नवीन योजना, नवीन नवीन प्रकल्प पॅक्सच्या माध्यमातून देखील देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेते आहे आणि राज्यातल्या पॅक्सला देखील त्याचा फायदा होईल. आणि म्हणून किसान क्रेडिट कार्ड्स आणि मायक्रो ATM सारख्या सुविधा आता आपल्याला मिळत आहेत. भांडवलाविना गरिबाला समृद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खऱ्या अर्थाने सहकार आहे. आणि म्हणून सहकार से समृद्धी हा नवा मंत्र आपल्याला मिळालेला आहे. ग्रामीण जनता आणि आपले लाडके शेतकरी सहकाराचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे आणि आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध झाला पाहिजे. खरं म्हणजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये लाडक्या बहिणींचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची चेतना निर्माण झाली आहे, ती आणखी वाढीस लागली पाहिजे. आपण आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यामधून पाहायला मिळालं की काही लोकांना म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले, त्यांच्या सहीशिवाय पैसे निघू शकत नाही आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य माझ्या लाडक्या बहिणींना आता मिळालं आणि ते स्वतःचा पैसा स्वतः काढू शकतात, आर्थिक स्वातंत्र्य. आणि आता कधी आमच्या लाडक्या बहिणींना हात पसरायला लागायचे, आता आमचे लाडके भाऊ म्हणजे त्यांचे पती पैसे आमच्या लाडक्या बहिणींकडे देखील मागू लागले आहेत आणि त्यांना जो सन्मान आणि मान समाजामध्ये या लाडकी बहीण योजनेमुळे मिळाला आहे, वाढलेला आहे. खरं म्हणजे ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि म्हणून कुणी कितीही म्हटलं, काहीही म्हटलं तरी
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कारण तुम्ही देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला नमस्कार करतच राहायला पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे मी अनेक उदाहरणं पाहिली. प्रवीण दरेकरजी इकडे आहेत, त्यांनी देखील सेल्फ रिडेव्हलपमेंट ही देखील एक योजना आणली आहे. खरं म्हणजे एखाद्या प्रत्येकाचं हे घर हे स्वप्न असतं. मग लाडकी बहीण असू द्या, लाडका भाऊ असू द्या, स्वप्न असतं. आणि त्यामध्ये जे काही ते याच्यामध्ये मदत करतायत त्यामधून 300, 400, 500 फुटाचं घर असतं, त्याला 1000, 1200, 1400 फुटाचं घर मिळू लागलं. आणि त्यामुळे देखील मी म्हणून अनासकरजींना सांगितलं, अशा ज्या काही लोकांना मोठी घरं, लोकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करणारे जी मंडळी आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. आणि मुंबई बँकेने एक अहवाल देखील एक तयार केला आहे की खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण विकास म्हणजे नो डेव्हलपर, जे लोक सोसायटी धारक आहेत तेच आपला विकास करतात आणि जो फायदा बिल्डरला होतो तो त्या क्षेत्रफळाच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थांना होतो. ही देखील एक आगळी वेगळी खऱ्या अर्थाने एक संकल्पना आहे. आणि सरकार देखील प्रवीण दरेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि अशा योजना पुढे आल्या पाहिजे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की आपण आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही तर 1,500 रुपये महिन्याला देतो, पण आपल्या बँकेच्या माध्यमातून देखील त्यांना व्यवसायासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी देखील भाग भांडवल जे लागतं ते देखील देण्यामध्ये आपण पुढाकार घ्या. आमच्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर, जसं आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात लखपती दिदी, तशा आमच्या लाडक्या बहिणी देखील लखपती झाल्या पाहिजे. ही योजना यासाठीच आम्ही आणली आहे. आणि म्हणून आम्ही अनेक योजना आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणल्या. लेक लाडकी लखपती असेल, ST मध्ये आमच्या बहिणींना सवलत असेल, त्याचबरोबर बचत गटाचं जे काही त्यांना अनुदान आहे ते आर्थिक ताकद आहे ती आम्ही वाढवलेली आहे. उद्योगाच्या माध्यमातून देखील उद्योग विभागाच्या 35% सबसिडी देऊन या आपल्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी देखील आम्ही मदत करतोय. तसं लाडक्या भावांना देखील आपल्या योजना आहेत, फक्त लाडक्या बहिणींनाच नाही. त्यामुळे तुम्ही पण निश्चिंत राहा, कारण आपण अनेक योजना आपल्या काळामध्ये राबवल्या, वयोवृद्धांसाठी देखील आपण राबवल्या. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच कधी नव्हे आपण जे 2.5 वर्षामध्ये जे काम केलं, आता हे देवेंद्रजी आता दुसरी इनिंग आमची सुरू झालेली आहे. जे 2.5-3 वर्षात या राज्यामध्ये काम जे झालं विकासाचं आपण पाहिलेलं आहे. विकासाचे प्रकल्प जे रखडवले होते, स्पीड ब्रेकर होते, सगळे उकडून आम्ही टाकले, सगळे अडथळे दूर केले आणि खऱ्या अर्थाने या विकासाला देखील चालना दिली. मुंबई आपण पाहतोय आज, मुंबईतला कोस्टल रोड बघा, मुंबईतला अटल सेतू बघा, या ठिकाणी मुंबईची मेट्रो बघा, हे सगळे रस्ते जे मुंबई पुणे एक्सप्रेसमध्ये आज आपण आणखी अर्धा तास, आम्ही परवा गेलो होतो, अर्धा तास आणखी लवकर जाणार. नीलमताई, जगातला सगळ्यात रुंद टनेल पुण्यामध्ये आपण करतोय जगातला, आणि देशातला सगळ्यात उंच जो वायडक्ट जो आहे तो आपण करतोय. त्यामुळे ही सगळी शहरं जवळ येत आहेत. नागपूर मुंबई, नागपूरचे लोक असतील, नागपूर मुंबई समृद्धी बाळासाहेबांचं नाव त्याला आपण दिलं, आपण ते जवळ 15-20 तासाचं अंतर आपण 7 ते 8 तासावर आणलं. शेवटी विकास म्हणजे काय? ही वेळेची बचत, इंधनाची बचत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तुमच्या एंट्री पॉईंटवरचे सगळे टोल नाके आम्ही फ्री करून टाकले. ही देखील मोठी सगळ्यांची जी मागणी होती. आता सगळे टोल नाके, कुठं गाडी थांबत नाही. आणि त्यामुळे हे सरकार जे आहे, हे सरकार हे सहकार आणि सरकार या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून गेल्या 2.5-3 वर्षात आम्ही काम केलं. म्हणूनच सर्वांनी लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि महायुतीचा प्रचंड असा विजय या ठिकाणी झाला. आणि म्हणून आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणखी आम्हाला काम करायचं आहे, राज्याला पुढं न्यायचं आहे, इन्व्हेस्टमेंट आणायची आहे. मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक येते, मोठ्या प्रमाणावर लोक इथे उद्योग येत आहेत, लोकांना रोजगाराला आता प्रत्येक हाताला काम मिळणार आहे. आज आपण प्रत्येक नागरिकाची काळजी घेतलेली आहे.
प्रत्येक नागरिकाची मतो अगदी जन्मापासून अगदी वयोवृद्ध होईपर्यंत सगळ्यांची काळजी आपल्या सरकारने घेतलेली आहे. आणि म्हणूनच ही जी काही सहकार आहे, सहकार से समृद्धी आपण म्हणतो, ते खऱ्या अर्थाने आपल्याला मी बघितलं की लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांनी 10 लोक एकत्र येऊन, 50 लोक एकत्र येऊन, 100 लोक एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी काढली. 300 लोकांनी नागपूरमध्ये क्रेडिट सोसायटी काढली. हे 1500 रुपयावर, काही लोक 1500 रुपयावर, आणखी 5-6 लोक 10 लोक एकत्र येऊन छोटा व्यवसाय होता त्याला वाढवलेला आहे. शेवटी ही जी काही जी अर्थव्यवस्था आहे त्याला चालना देणारी ही सगळी सिस्टीम आहे, ही खऱ्या अर्थाने एक इकोसिस्टीम आहे. आणि म्हणून हा दिलेला पैसा हा बाजारात येतो, वाढतो आणि खऱ्या अर्थाने जे आपलं $5 ट्रिलियन आपलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा जो गोल आहे, जे स्वप्न आहे, त्यामध्ये $1 ट्रिलियन आपल्या महाराष्ट्राचं योगदान दिलं पाहिजे. मला विश्वास आहे एक नाही आपण $1.5 ट्रिलियन त्या ठिकाणी आपलं देऊ शकतो. कारण नीती आयोगाने आमच्या एका बैठकीत म्हटलं, 2 वर्षापूर्वी एक बैठक झाली, ती म्हणाले की $1 ट्रिलियन काय, तुमचं मुंबई आणि MMR मध्येच $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. मग राज्य तर वेगळंच आहे आणखी. त्यामुळे महाराष्ट्र सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युशन देणारं राज्य आहे. मग GDP असेल, स्टार्टअप असेल, पॅक्स आहेत, हे सगळ्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1ला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र समृद्धीकडे जातोय. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ज्या परिषदा आहेत, सहकार क्षेत्र आहे, हे सहकार क्षेत्र मजबूत झालं पाहिजे. आपल्या पतसंस्थांचे सगळे लोक आहेत, संघटनेचे सदस्य आहेत, ह्या सगळे जे लोक आलेले आहेत, हे सगळे या सहकाराला मजबूत करण्याच्यासाठी प्रत्येकाचं योगदान लाभणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आनंदराव अडसूळजी यांनी जो गेले अनेक वर्ष या सहकार क्षेत्रात जे त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचं योगदान जे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि सहकार क्षेत्र काय करू शकतं, एक जादू करू शकते. आणि सहकार से समृद्धी कशी येऊ शकते, सहकारातून समृद्धी, आणि विना सहकार नाही उद्धार. आणि म्हणून सगळे एकत्र येऊन जेव्हा काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने एक मजबूत एकजूट तयार होते आणि एक मोठी ताकद. या अनेक लोकांच्या बँका, तुझी पण आहे ना? हां, अडसूळ साहेबांनी उद्घाटन केलं. आणि तुझ्या बँकेचं किती आता टर्नओव्हर? 4,000 कोटी. मगाशी मी अनासकरांना विचारलं तर किती? 63,000 कोटीचं टर्नओव्हर त्यांचं. त्यामुळे आपल्याला पुढं जायचं आहे. आणि म्हणून आज 2047 साली भारताला स्वयंपूर्ण आणि पूर्णतः विकसित देश करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी, आत्मसन्मान मिळवण्यासाठी या ठिकाणी सहकार चळवळीचं मोठं योगदान या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून आपण निर्धार करूया की या प्रयत्नातून महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील, एवढी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आजच्या परिषदेला अनेक लोक या ठिकाणी येतील, मार्गदर्शन करतील आणि आपल्याला नवीन काहीतरी इथून घेऊन जाता येईल. आणि म्हणून पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.